मी घातलेल्या सगळ्या अटी धैर्य मान्य करायलाय. खरंच तो बदलायला लागला असेल का? थँक्स. वा, काही चव आहे तुमच्या हाताला. एकदम भारी, फ्रेश वाटलं. थँक्यू. सॉरी. सॉरी कशासाठी? ते तुम्ही चहा बनवायचं विचारलं ना, तेव्हा नको नको ते येत होतं माझ्या मनात. जसं की तुम्हाला स्वतः चहा बनवून घ्यायची काय गरज आहे? नाहीतर मग दुसरं कोणासाठी बनवत आहात? आणि मग कोणासाठी बनवत असाल? एवढं कशाला करताय त्या व्यक्तीसाठी? असे एक नाही तर 100 प्रश्न येत होते मनात. आणि त्यात आत्या पण समोरच होत्या, तर त्यांच्या पाठीमागे पण मी तीच किरकिर लावून धरली. गिरा, अगं चहा देऊन झाला असेल तर जरा नीताला किचन मध्ये मदत कर ना. हो आत्या. धैर्य, मला एका प्रश्नाचं उत्तर अगदी खरं खरं हवंय. काय नाही, काल रात्री नेमकं तू कुठे होतास? नाही म्हणजे सकाळी आलास ते लगेच निघून आलास इकडे. नेमकं चाललंय काय? हाय अगं, सांगितलं की तुला, ते आपली एक नवीन साईट सुरू झाली. नवीन साईट कोणी दिले आणि काय प्रोजेक्ट आहे नक्की? आहे एक मोठा प्रोजेक्ट आहे. जेव्हा उद्घाटन होईल तेव्हा कळेलच की तुला. तू नको टेन्शन घेऊ, फक्त मला आता तिकडे लक्ष देऊ दे. म्हणजे या सगळ्यांपासून मला लांब ठेवायचंय तर? धैर्य, आजपर्यंत